नमस्कार मित्रांनो, मी पद्माकर पाटील आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नवीन वर्षाचा नवीन दिवस आणि नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे चोपडा प्रीमियर लीग या जबरदस्त स्पर्धेने. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा द्वारे आयोजित चोपडा प्रीमियर लीग तिसरे पर्व स्ट्राईकला असतील धरतीधन संघाकडून निखिल, नॉन स्ट्राईकला असतील दीपक. आणि पहिला चेंडू निशांचा आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. सन्मान. पहिला चेंडू सांभाळून खेळलेला आहे. कॉपी बुक स्टाईल डिफेन्स ज्याला आपण म्हणतो. निशांत महाजन निशांत महाजन गिरिराज बिल्डर्स फलंदाजी यांचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील. ऑन साइडला पहिली धाव. दीपक सनेर आपलं खातं उघडत आहेत. संघाची धावसंख्या 2. 8 षटकांचा सामना. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक नवजीवन सोलर चोपडा. षटकार आलेला आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका. निखिल पाटील हा चोपड्याचा सध्या उगवता सितारा आपण म्हणू शकतो. जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. मराठा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी राहिलेली होती निखिलची. आता बघूया चोपडा प्रीमियर लीग च्या तिसऱ्या पर्वात कशी कामगिरी करत होते. ऑन द टोज फ्लिक केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 8 धावा पहिल्या षटकाची समाप्ती. नवजीवन सोलर चोपडा भाऊसाहेब जीवन चौधरी या स्पर्धेचे मुख्य आयोजक. चषकांचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील. लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद चोपडा. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील गिरिराज बिल्डर्स. बॉलिंग एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. बॉलचे स्पॉन्सर्स श्री रमेश भाई अग्रवाल सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅपचे प्रायोजक डॉक्टर सचिन काटे साईबाबा हॉस्पिटल. टी शर्ट्स अर्थात स्लीव स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन न्यू बापू टी हाऊस. जयप्रकाश बोरसे गोलंदाजी मार्कवर असतील. फटका उंच गेलेला आहे. फटका फसलाय आणि निशान झेल टिपलाय.
आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे. कहाणी में ट्विस्ट. गोलंदाजाची शैली या ठिकाणी तपासली जाईल. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू जर सक्सेस असला तर रिटर्न होईल, अन्यथा आपल्याला रिव्ह्यू गमवावा लागेल. चेंडूचे प्रायोजक श्री रमेशभाई अग्रवाल, सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅप प्रायोजक डॉक्टर सचिन काटे, साईबाबा हॉस्पिटल. अंपायर्स टी शर्ट स्पॉन्सर्स श्री राकेश महाजन, सप्तशृंगी माता दूध संकलन केंद्र. टॉस का बॉस संदीप पाटील सर, संदीप इंग्लिश अकॅडमी. षटकारांचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. फेअर डिलिव्हरी, परतावा लागेल आणि रिव्ह्यू सुद्धा रिटर्न होईल. दीपक कॉट निशांत बोल्ड. जेपी बोरसे. नवीन फलंदाज आता आलेले आहेत अमोल. षटकारांचे प्रायोजक श्री दुमिल अग्रवाल, अग्रवाल असोसिएट्स. चौकारांचे प्रायोजक चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज. विकेटचे प्रायोजक चेतन विलास जगताप. ड्रिंक्स ट्रॉली श्री देवीदास गोपाळ जाधव. ओम इलेक्ट्रिकल्स. प्लेयर्स डगआउट स्पॉन्सर्स श्री सुनील पाटील वाळकी, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि कुणाल भाऊ शिंदे, हॉटेल कुणाल. ऑन साइडला शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. अमोल पाटील यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. फूड स्पॉन्सर्स श्री किशोर पाटील, हॉटेल साई प्रसादम. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स. सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण यूट्यूब वाहिनी लाईव्ह व्हिजन वर बघू शकतात. क्वालिटी विथ क्लॅरिटी. लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि येणाऱ्या काळात जर जळगाव जिल्ह्याचं खान्देशचं क्रिकेट जर आपल्याला बघायचं असेल तर बेल आयकॉनचं बटन सुद्धा आपण दाबा. यूट्यूब प्रायोजक श्री अली असगर सैफी, सैफी मशिनरीचे संचालक. एलईडी प्रायोजक डॉक्टर केतकी वैभव पाटील, गोदावरी फाउंडेशन. या स्पर्धेसाठी सहप्रायोजक डॉक्टर दीपक चौधरी, परिश्रम हॉस्पिटल. डॉक्टर सुधीर पाटील, तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी. श्री अमित अग्रवाल, श्री जुबेर मलिक, मलिक पपिता. श्री मनोज पाटील, श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन. या सर्वांचं या स्पर्धेसाठी आपल्याला अनमोल असं सहकार्य लाभतंय.
वैध चेंडू, फेअर डिलिव्हरी. निखिल पाटील सामना करतील जेपी यांचा. चांगला फटका, चांगला संपर्क, बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय, मिळतोय षटकार. चोपडा प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स चोपडा. फेअर डिलिव्हरी. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, यस यस नो नो आणि फलंदाज सुरक्षित. मोठा फटका, चेंडू उंच 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 आणि सीमारेषा पार, यावेळेस डीप स्क्वेअर लेग कडे. निखिल पाटीलच्या बॅट मधून आलेला आहे ब्रँडेड षटकार. अग्रवाल असोसिएट्स या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक CPL चोपडा प्रीमियर लीग. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एकेरी धाव मिळते. दोन षटकांची समाप्ती. धरती धन 22 धावा, एक गडी बाद. राजमुद्रा वॉरियर्स या संघाचे टीम ओनर आहेत दिनेश चौधरी आणि धरतीधन डॉक्टर मुकेश डोंगर पाटील गाढोदा. हे धरतीधन या संघाचे टीम ओनर आहेत.
इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. ज्ञानेश गोलंदाजीला आलेले, पहिली धाव घेतलेली आहे. निखिल पाटील आता नॉन स्ट्राईकला असतील. अमोल पाटील स्ट्राईकला येतील. ज्ञानेश पाटील, हो चांगला चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू नीटचा बॅटवर आलेला नाहीये. मराठा प्रीमियर लीगच्या या यंदाच्या सीझनमध्ये ज्ञानेशने जबरदस्त लेग स्पिन गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं होतं. विजय पाटील, गौरव जाधव, मयूर सूर्यवंशी, सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. भूपेनभाई गुजराथी यांचं सुद्धा जय हिंद क्रिकेट क्लब द्वारा आयोजित चोपडा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. आणि OUT आउट. जबरदस्त स्टंपिंग रिप्लेच्या माध्यमातून आपण बघूया. परतावा लागेल निखिल यांना. चांगलं कलेक्शन यष्ट्यांच्या मागे आणि फ्रॅक्शन ऑफ द सेकंड थोडीशी जरी चूक झाली असती तर फलंदाज पोचले होते, परंतु ज्या वेळेस बॅट टेकवली होती त्या अगोदरच बेल्स डिस्लॉज झालेल्या होत्या. राहुल अहिरे यष्ट्यांच्या मागे जबरदस्त कामगिरी करताना. 24 धावा, 2 गडी बाद. तिसरे षटक सुरू आहे. ज्ञानेश पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. लेग स्पिन गोलंदाज आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे गोलंदाज फार कमी आढळतात आपल्याला. स्पिन गोलंदाजांची गोष्ट करतोय. कटर गोलंदाज सापडतील आपल्याला, परंतु स्पिन फार कमी. ओ चांगला फटका कव्हर क्षेत्रात. एक धाव मिळते. थोडा वेळ चेंडू हवेत होता. शशांक पाटील अर्थात दादू या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. मागच्या 20 वर्षापासून चोपडा क्रिकेटची सेवा करतोय. एक मोठं नाव, परंतु सध्या काही दिवसापासून क्रिकेटपासून दूर आहे व्यवसायाच्या निमित्ताने. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवलेला आहे. एक धाव मिळते. पुन्हा एकदा शशांक अर्थात दादू स्ट्राईकला असतील. चोपडा क्रिकेटमधील एक सिनियर खेळाडू, मोठं नाव शशांक पाटील पुन्हा एकदा आता स्ट्राईकला. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न आणि माझ्या मते झेल होता की काय. यष्टीरक्षकाची जी रिॲक्शन दिसते, माझ्या मते झेल होता. तीन षटकांची समाप्ती. 26 धावा, 2 गडी बाद. शशांक 2 चेंडू 1 धाव, तर अमोल 3 चेंडू 3 धावा काढून फलंदाजी करतो. आपण बघत आहात चोपडा प्रीमियर लीग CPL सीझन 3. नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि आज नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर चोपडा प्रीमियर लीगला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक चोपडावासियांच्या मनातली ही स्पर्धा, आतुरता असते प्रत्येकाला की CPL केव्हा आहे.
फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेगला कोणीच नाहीये. स्वतः राहुल अहिरे चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. 27 धावा, 2 गडी बाद. आणि निखिल पाटील जे असं वाटत होतं की चांगल्या लयीत फलंदाजी करतायत, कुठेतरी चुकी झाली आणि त्या चुकीचा परिणाम त्यांना आपली विकेट गमवावी लागली. यष्ट्यांच्या बागे राहुल यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. निशांत महाजन आपलं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. 27 धावा, 4थं षटक सुरू आहे. शशांक पाटील सरळ बॅटने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये निशांतने चेंडू अडवलेला आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि सरळ हातात. वाईडिश लॉंग ऑन कडे झेल टिपलेला आहे. हेमराज महाजन कर्णधार यांनी झेल टिपलेला आहे. निशांतला विकेट मिळते. मोठा मासा गळाला लागलेला आहे. बडी मछली जाल में. शशांकला परतावा लागेल. चांगला झेल. निशांत महाजन 9 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. मोठा मासा, बिग फिश गळाला लावलेली आहे. 27 धावा. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने 1 धाव. 28 धावा. सिद्धार्थ यांनी एकेरी धाव घेतलेली, आपलं खातं उघडलेलं आहे. निशांतचा सामना करतील अमोल धरतीधन हा संघ फलंदाजी करताना. ऑफ टूमच्या बाहेर शॉर्ट कव्हर क्षेत्रात खेळाडू होता, त्याला बीट करत चेंडू गेलेला आहे. डीप कव्हरकडे स्वीपर कव्हर चेंडू अडवत आहेत. दरम्यान 1 धाव मिळते आणि धाव संख्या 29, लॉस ऑफ 3. षटकातला शेवटचा चेंडू. ओहो, अतिशय सुरेख प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न. निशांतचा षटक संपलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, मध्यम तेज गतीचा गोलंदाज. आणि फॉलो थ्रू मधले झेल सोपे नसतात, आणि खास करून मीडियम पेस गोलंदाजांची जर गोष्ट केली. चार षटकांची समाप्ती. धरतीधन 29 धावा, 3 गडी बाद. आपण बघत आहात CPL अर्थात चोपडा प्रीमियर लीग तिसरे पर्व, अभूतपूर्व. आणि चोपडा प्रीमियर लीग चोपड्यात सुरू आहे. 4 तारखेला धरणगाव प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा खेळाडू लिलाव प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानंतर 6 तारखेला भुसावळ प्रीमियर लीगचा खेळाडू लिलाव प्रक्रियेचा टप्पा पूर्ण होणार आहे. तर आपल्या जळगाव शहरातील या 2 भव्य आणि दिव्य स्पर्धा, त्या सुद्धा माझ्या मते आपल्याला लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लॅरिटी
लाईव्ह विजन या युट्यूब वाहिनीवर बघायला मिळतील, तर बेल आयकॉनचं बटन दाबणं विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईव्ह विजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी. चला, 30 मिनिटात आपल्याला आपला डाव संपवावा लागेल. वेळेचं प्रत्येकाने भान ठेवायचंय. पंचांकडे टाइमर ऑन आहे. ज्ञानेश, फ्लाइटेड चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. या गोलंदाजाने सर्वांना प्रभावित केलेलं आहे. ललचवतो, फ्लाइटेड ट्रेजेक्टरी, आणि चेंडू पिच झाल्यानंतर जर फलंदाज पिच पर्यंत जर पोहोचलेला नसला तर मात्र त्याला गिरकीला सामना करावा लागतो. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, राहुल चेंडू अडवतोय. चांगली वेगवान फिल्डिंग. मराठा प्रीमियर लीग याच वर्षी, माझ्या मते आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस या सीझन मध्ये झालेली होती, आणि त्या स्पर्धेमध्ये 2 आणि 3 धावांची षटकं या खेळाडूने टाकली होती. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला आहे. डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. ज्ञानेशने सर्वांना प्रभावित केलेलं आहे. जबरदस्त लेग स्पिन गोलंदाजीचं प्रदर्शन. 30 धावा, 3 गडी बाद. धरतीधन विरुद्ध राजमुद्रा वॉरियर्स. यावेळेस खराब चेंडू, आणि खराब चेंडूवर सुद्धा संधी निर्माण झालेली होती. निशांत महाजनचा चांगला प्रयत्न. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू निशांत महाजन, चांगला प्रयत्न केलेला आहे. आजच्या दिवशीचा चौथा सामना. चौकारांचे प्रायोजक चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज. षटकारांचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. आणि लागोपाठच्या चेंडूवर 2 षटकार. चला रिप्लेच्या माध्यमातून बघूया. पाच षटकांची समाप्ती. 43 धावा, 3 गडी बाद. चला पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. कोहिनूर 11 विरुद्ध श्री स्वामी स्टार. दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 क्रिक हिरोजला अपडेट करायची आहे, आणि नाणेफेकीसाठी टॉस का बॉसच्या मंचाकडे जायचंय. टॉस का बॉसचे प्रायोजक संदीप अकॅडमी, संदीप पाटील सर. आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक देविदास गोपाळ जाधव, ओम इलेक्ट्रिकल्स. या सामन्याचे सामनाधिकारी निलेश औशिकर सर, आणि तिसरे पंच नाशिक का आशिक स्टाइलिश मॅन मयूर सोनवणे सर. वेळेचं भान ठेवायचंय. विनायकजी जोशी स्ट्रायकर एंडला पंच म्हणून भूमिका बजावत आहेत, तर बॉलिंग एंडला योगेश भाकरे सर पंच म्हणून चोख भूमिका बजावत आहेत. आज सकाळी एका संघाला स्लो ओव्हर रेट बद्दल दंडित करण्यात आलेलं होतं. निर्धारित वेळेत आपल्याला सामना किंवा हा डाव संपवावाच लागेल.
44 धावा 3 गडी बाद. सहावं षटक चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट मिड ऑफ कडे. 1 धाव अमोलच्या खात्यात, 1 धाव धरतीधन संघाच्या खात्यात. 45 धावा. 6वं षटक सुरू आहे. सचिन शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि बॅकफुट वर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. षटकार. आणि या षटकारांचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा. शॉट चेंडू आणि पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, मैदानाच्या बाहेर. षटकार. अग्रवाल असोसिएट्स या षटकारांचे प्रायोजक सिद्धार्थ. आणि अर्धशतक धरतीधन संघाचा आता फलकावर लागतंय. 5.4 षटकात 57 धावा 3 गडी बाद. 8 चेंडू 27 धावांवर खेळतायत सिद्धार्थ. सिद्धार्थ शर्मा बहुभाषिक ब्राह्मण क्रिकेट टुर्नामेंट जळगाव ही स्पर्धा खेळताना दिसेल आपल्याला. तर स्कोर कडे वळूया. 6 षटकांची समाप्ती. 58 धावा 3 गडी बाद. धरतीधन विरुद्ध राजमुद्रा वॉरियर्स. चोपडा प्रीमियर लीगचा हा आजच्या दिवशीचा 4था सामना. जयप्रकाश बोरसे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला असतील सिद्धार्थ शर्मा. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सिद्धार्थ आपल्याला जळगाव येथे शिवतीर्थ मैदानावर होणाऱ्या बहुभाषिक ब्राह्मण क्रिकेट प्रतियोगितेमध्ये खेळताना दिसतील. ओरपी चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, खोदून काढलेला आहे. 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या आता पुढे जाते. 59 धावा. स्ट्राईकला असतील अमोल पाटील. सामना करतील जेपी यांचा. सिद्धार्थ सामना करतील जेपी यांचा. आपण बघत आहात जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा द्वारे आयोजित चोपडा प्रीमियर लीग
चेंडू हवेत आणि सरळ हातात. सचिन यांनी चांगला झेल टिपलेला आहे. सिद्धार्थ शर्मा कॉट सचिन बोल्ड जेपी. तर 2, 3 आणि 4 जानेवारी जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर मुस्लिम समाजाची एक जबरदस्त टुर्नामेंट रंगणार आहे. रिफॉर्मेशन कप आणि पहिल्यांदाच मुस्लिम समाजामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलची टुर्नामेंट होते. जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे स्टार खेळाडू आपल्याला त्या स्पर्धेत खेळताना दिसतील. बावीस जानेवारी पासून मुस्तफा आबाद प्रीमियर लीग ही स्पर्धा चोपडा तालुक्यात मुस्लिम समाजाची एक मोठी स्पर्धा आहे. ती सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. स्थळ असेल केजीएन कॉलनी. ओ बॅटची कड घेतलेली आहे. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहुल गॅदर करू शकलेले नाहीये. एकच धाव मिळेल. हेमंत माळी श्री संत सावतामाळी चषक जळगाव या स्पर्धेत खेळणारा एक जबरदस्त खेळाडू. 7 षटकांची समाप्ती, 64 धावा, 4 गडी बाद. ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली या स्पर्धेचे ऑफिशियल फोटोग्राफर. गौरव डिजिटल फोटोग्राफीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकार. पुणेरी फ्राईज या चौकाराचे प्रायोजक चंद्रशेखर कोष्टी. धावसंख्या 68 धावा, 8वं षटक सुरू आहे. संकेत गोलंदाजी मार्कवर तर हेमंत स्ट्राईकला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरकडे खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंटकडे चेंडू गिरकी घेत जातोय. निशांत चेंडू अडवतोय. दरम्यान 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या आता 70 गाठतेत. धरती धनसंघ 70, द लॉस ऑफ 4. 8वं षटक घेऊन आलेले संकेत पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील. हेमंत 1 धाव शॉट तर धावसंख्या 69. फटका फसलाय. चेंडू सरळ हातात. अमोल पाटील जयप्रकाश बोरसे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. संकेतला विकेट मिळते आणि आता नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. सागर चव्हाण. आज आपण बघितलं असेल वेळोदे गावचा सागर भोई एक अत्यंत
जबरदस्त वेगवान गोलंदाज, चांगली गोलंदाजी केलेली होती, परंतु दुर्दैवाने त्यांचा संघ सामना जिंकू शकलेला नव्हता. परंतु अजून संधी आहे. पहिला सामना जरी आपण क्लोज हरलेले असले तरी पुढचे 2 सामने जिंकून आपल्याला बाद फेरी गाठता येऊ शकते. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेत आहेत आणि 2 धावा पूर्ण होतील. संकेत 4 चेंडूत 7 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. सागर फुल टच चेंडू बॅटची कड घेतली आहे. शॉट थर्डमॅनकडे चेंडू जातोय. 1 धाव मिळते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 72 धावा झालेल्या आहेत. 8व्या षटकातला शेवटचा चेंडू असेल संकेतचा. अमोल पाटील कुठेतरी आता फलंदाजांना पवित्रा बदलवणं भाग आहे. फुल टॉस चेंडू आणि हा चौकार. ज्ञानेश, माझ्या मते हा चेंडू अडवला गेला पाहिजे होता. आपण ज्या स्तरावर खेळतो आहोत, जी स्पर्धा खेळतो आहोत, त्या स्तरावर हा चेंडू अडवला गेला पाहिजे होता. चौकार आलेला आहे. 8वं षटक संपलेलं आहे. 8 षटकांची समाप्ती, 76 धावा आणि 77 अर्थात 77 स्पोर्ट्स, जे आपले या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर प्रतीक जीवराजानी साहेब. थँक्यू डीजे. पुढचा सामना असेल कोहिनूर शूज विरुद्ध स्वामी स्टार. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीचे प्रायोजक संदीप इंग्लिश अकॅडमी, संदीप पाटील सर.
शुभम असतील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असतील जे पी बोरसे. गोलंदाजीची सुरुवात करतील डॉक्टर मयूर आणि पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि शुभम रायसिंगला परतावं लागेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर माझ्या मते आवश्यकता नव्हती. शशांक पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. नवीन फलंदाज आता राहुल अहिरे. या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न, खातं उघडतंय वाईडने. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, अर्थ एक धाव अवांतर. एक्स्ट्राजने खातं उघडलेलं आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शुभम रायसिंग जे बाद झालेले आहेत. जळगाव येथे आत्ताच कोळी प्रीमियर लीगचं एक मोठं पर्व पार पडलेलं होतं. त्या पर्वात सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर ठरलेले होते. तर अतिशय उत्कृष्ट खेळाडू वृत्ती त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेली होती आणि आपल्या टीममेट्सला आकाश सोरोणे यांना बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी दिलेला होता स्वतःहून. तर एक मोठ्या मनाचा मोठा खेळाडू आणि पुढच्या कोळी प्रीमियर लीगच्या पुढच्या पर्वात मालिकावीरासाठी एक मोटरसायकल ठेवण्यात येणार आहे, असं अधिकृत सूत्रांकडून आम्हाला कळालेलं आहे. जयप्रकाश नॉन स्ट्राईकला असतील राहुल, गोलंदाजीवर असतील डॉक्टर मयूर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलेला आहे, हवेत चेंडू आणि झेल सुटलेला आहे. राहुलचा झेल आपण सोडू शकत नाही. चला, सूर्य बरोबर डोळ्यांच्या समोर होता, त्यामुळेच कदाचित अंदाज आलेला नसावा, परंतु एक मोठी संधी होती. पाचवा चेंडू. ओ, बॅटची कड घेतलेली आहे. डॉक्टर मयूर आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण निखिलचं.
पहिलं षटक संपलेलं आहे. 5 धावा, 1 गडी बाद. बाद होणारा एकमात्र फलंदाज आहे शुभम रायसिंग, ज्याला डॉक्टर मयूर यांनी शशांक पाटील करवी झेलबाद केलेलं होतं. पहिल्या चेंडूवर त्या फटक्याची आवश्यकता होती का, हा खरंच चिंतनाचा विषय असेल शुभमसाठी, कारण की फार मोठा खेळाडू आहे. आणि आता गोलंदाजीत बदल होताना आपल्याला दिसेल, सोबतच समालोचन कक्षात सुद्धा बदल होईल. तर छत्रपती संभाजीनगरचे सुपरस्टार समालोचक सौरभ सिंग राजपूत यांचा पुढचा आवाज असेल. ओव्हर टू यू मिस्टर सौरभ. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी इकडे मात्र वळतोय. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर बॅट आणि बॉलचा खेळ, बॅट आणि बॉलचा संघर्ष सध्याच्या घडला प्रत्येकाला मजा देतोय. शेवटचा बॉल, याही वेळचा बॉल, इकडे काय चेंडूने घेतलाय सरळ यष्ट्यांचा वेध. 19 स्कोरवर लागतोय हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. दोन षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय आणि दोन स्वामी षटकां स्टार या संघाचे संघमालक संदीप बोवली यांचं स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 19 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 2 गडी बाद. 36 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 58 धावेंची जी मात्र इथून पुढे गरज असणार आहे. हाय स्कोरिंग सामना आहे आणि प्रेक्षकांना असाच मॅच पाहायला आवडतात. चित्रपट 3 गोष्टींवर चालतात, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. क्रिकेट ही 3च गोष्टींवर चालतं, रन्स रन्स अँड ओनली रन्स. 19 वर 2 स्कोर. पॉवर प्लेची षटका आता पूर्ण झाली आहे. 38च्या बाहेर आपण बघतोय 5 फिल्डर जे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतात आहे. पुढचं षटक मात्र गोलंदाजी एंडवर जे की हाताळलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. अमोल जे मात्र पुढच्या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. पहिल्याच बॉलवर लपेटण्याचा प्रयत्न, गॅप इकडे मात्र मोठा आहे. ट्रॅव्हल करतोय बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. पुनरी फ्राईज सुबह चौकार 4. क्रॉस बॅटेड फटका बनवून मारला, चांगल्यारीत्या बॅट वरती घेतला आणि चेंडू मात्र खासा वेगात इकडे मात्र ट्रॅव्हल करत जो आहे तो निघून गेलाय चौकारासाठी. 4 धावा इकडे मात्र आले. चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. 23 वरती 2 स्कोर. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा आयोजित CPL. हो इकडे काय पुढे टाकण्याचा प्रयत्न, ड्रायव्हिंग लेंथ वरती मात्र चेंडू टाकला अलॉंग दी कार्पेट. फुल लेंथचा बॉल समोरच्या दिशेने डाईव्ह करण्याचा प्रयत्न, बट बॅट आणि बॉल मध्ये तितका काही खासा संपर्क नाही. हा देखील चेंडू आपण बघतोय आता कीपरच्या दिशेने गेलाय. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल. कमबॅक करताना पाहायला मिळालेत गोलंदाज. क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला कमबॅक करायला शिकवतो. यावेळेस काय, आता मात्र फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जेल मात्र इकडे घेतला जाईल. डीप मिड विकेटला टिपला गेलाय कॅच. हिट का जवाब पत्थर से. चौकार आला पण त्याच्या पुढच्याच बॉलवरती आली आहे विकेट.
फटका मात्र इकडे फर्स्ट त्यांनी पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्याच बॉलवर मात्र इकडे केला गेलाय तो म्हणजे कमबॅक. 23च्या स्कोरवर तिसरा धक्का. सामना कधी जर बघितलं तर राजमुद्राच्या दिशेने, कधी जर बघितलं तर धरतीधनच्या दिशेने. क्रिकेटचा खेळ असाच आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. आता पुढच्या षटकात आपण बघतोय अमोल यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलेलं आहे. तेवीस वरती 3 आहे स्कोर. धावस्वरूपी डीप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव इकडे मात्र पळून काढली गेली आहे. पार्टनरशिपची गरज आहे बॅटिंग टीमला. जर बघितलं ना सध्याच्या खेळला पार्टनरशिपची मात्र सख्त गरज आहे इकडे. रन संख्या मात्र सिंगलच्या मदतीने वाढत असताना नक्कीच जर बघितलं तर प्रत्येक संघाचा चाहता वर्ग इकडे मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहे. कोणी म्हणतंय पवन मॅच जिंकून देईल, कोणी म्हणतंय अमोल मॅच जिंकून देईल, कोणी म्हणतंय हा एवढे षटकार मारेल, कोणी म्हणतंय हा तेवढे विकेट घेईल. रन संख्या जर बघितलं तर 24 वर 3. हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न चांगल्यारित्या बॅटवरती घेतला. अलॉंग दी कार्पेट कव्हर्सला तिकडे खेळाडू आहे, चेंडूला अडवतील. एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. सध्याच्या घडला जर बघितलं तर आपण बघू शकतो ऍडव्होकेट सचिन पाटल बॉलिंग एंड कडनं गोलंदाजी केली जाते आणि गिरिजा बिल्डर्स एंड जो की या स्पर्धेचा स्ट्रायकर्स एंड आहे, बॅटिंग एंड आहे. यावेळेस काय लेग स्टिकच्या बाहेर आहे, लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि जोशी सर ऑनफिल्ड पंच जे मात्र आमच्या दिशेने वळलेत त्यांचा इशारा मात्र इकडे अवांतरचा येत असताना. रन संख्या एका धावेच्या मदतीने 26 वरती. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. चांगलं षटक राहिलंय धरतीधनसाठी आहे, कारण की 7 धावा खर्च करत एक गडी देखील त्यांनी मात्र बाद केलेला आहे या षटकामध्ये. रन संख्या 26 वरती. यस, डॉक्टर हेमंत पाटील यांचं स्वागत आहे. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर डॉक्टर हेमंतजी पाटील सर यांचं मात्र इकडे आगमन आणि त्यांचं देखील जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने वळूयात. 3 ओव्हर 26, 3 गडी बाद. 3 ओव्हर 26, 3 गडी बाद. 30 बॉल 51 ची गरज. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस 26 वरती 3 ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याच्या घडीची स्थिती आहे. 30 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही 51 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत, म्हणजे कट टू कटची फाईट राहणार आहे. हे मात्र नक्कीच प्रेक्षकांना देखील असाच मॅच पाहायला आवडतात. चाहता वर्ग दोन्ही संघांचा मोठ्या संख्येने आहे, पण तो म्हणतोय मॅच ही शेवटपर्यंत गेली पाहिजे. यावेळेसचा बॉल ऑन दी अप चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला, हलक्या हाताने ड्राईव्ह करून दिलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जातीये. शेती प्रधान विभाग म्हणून चोपडा तालुक्याला ओळखलं जातं. केळीचं उत्पादन म्हणा, कापसाचं उत्पादन म्हणा, अतिशय समृद्धी इकडे मात्र आहे. पण क्रिकेटची देखील एक वेगळी जोड आहे या विभागाला देखील. सातत्याने चांगले चांगले खेळाडू या विभागात आपल्याला येताना पाहायला मिळाले आहे. 27 वर 3 आहे सध्याच्या घडीची स्थिती. डावाचं 4थं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू, याही वेळेसचा बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव इथे देखील मिळेल. चोपडा तालुक्याने जर बघितलं तर नक्कीच आपण बघतोय चांगले चांगले खेळाडू दिले. तेजकिरण राजपूत सारखा खेळाडू दिला. रवी बारेला असतील, शुभम रायसिंग असतील, मयूर सपकाळे असतील, सध्याच्या घडीचे युवा खेळाडू जे मात्र आपण बघतोय. नक्कीच साहिल पाटील यांचंही नाव खास चर्चेत असतं. मुदा सारखा खेळाडू या तालुक्याने दिलाय. पंकज चाचू यांच्या सारखा खेळाडू इकडे या तालुक्याने दिलाय. इकडे जर बघितलं तर रन संख्या जी मात्र एका धावेच्या मदतीने वाढताना पाहायला मिळते. वर 3 स्कोर.
फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड, फिल्डर मात्र तिकडे तैनात. हेमंत यांनी टिपलाय. इकडे अजून एक गडी. 29 स्कोरवर चौथा धक्का. स्पर्धेसाठी आपण बघतोय सरदार ऑडिओज यांच्या माध्यमातून जर बघितलं तर जी काही आपल्याला सेवा पुरवली गेली आहे त्यासाठी आम्ही त्यांचं देखील जय हिंद क्रिकेट क्लबच्या वतीने धन्यवाद मानतो. हलक्या हातांनी यावेळेस मात्र ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मिळेल. सरदार ऑडिओज आणि नॅशनल ऑडिओज दोघेही पार्टनर मध्ये इकडे मात्र जय हिंद क्रिकेट क्लबला सेवा देतात आहे, तर त्यांचा देखील धन्यवाद. एक बॉल यायचा बाकी आहे. 30 वरती 4 स्कोर. 25 बॉल अजूनही जर बघितलं तर या मॅच मध्ये यायची बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली आहे या षटकात आतापर्यंत. रिवाजचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला अडवतील. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. जबरदस्त गोलंदाजी. चांगलं षटक राहिलंय हे. मोठे फटकेही आले नाही, विकेटही आली. गोलंदाजी करणारा इकडे मात्र आपण बघतोय पकड बनवताना पाहायला मिळाला आहे. 5 धावा आणि 1 विकेट आले या षटकातनं. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 31 वर 4. शेवटचे 24 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. 24 बॉल 46 ची गरज. यस डीजे. थँक्यू डीजे. रन संख्या मात्र 31 वरती 4. 4 षटकांच्या अखेरेस शेवटचे जर बघितलं तर 24 बॉल. मॅच जिंकण्यासाठी मात्र 46 ची गरज. आमच्यासोबत जोडलेल्या सध्याच्या घडीला चोपडा तालुक्यात एक उभरते समालोचक, एक चांगले खेळाडू हर्षवर्धन देखील. नक्कीच त्यांच्यावरही नजर राहतील या स्पर्धेमध्ये आज खेळाडू म्हणून. आणि आज 46 ची गरज आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र पुढच्या षटकात येत असताना 31 वर 4 स्कोर. डावाचं मात्र 5वं षटक. 24 बॉल 46. फुलाल्यांचा बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र काय सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने पहिल्याच बॉलवर इकडे मात्र वार जोरदार. चौकार. थँक्यू डीजे. फुलटॉसचा बॉल चांगल्यारीत्या इकडे मात्र कन्वर्ट केला आणि सरळ इकडे मात्र साइड स्क्रीनच्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळाला आहे. पुणेरी फ्राईज सुपर चौकार, ज्याचे प्रायोजक आहेत चंद्रशेखरजी कोष्टी. चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 35 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्या आहेत. 23 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही 42चं समीकरण. रोमांचक सामना, रोमांचक स्पर्धा. यावेळेस काय मागच्या चेंडूवर जर चौकार आला असला तरी काय झालं, यावेळेस स्टंप टू स्टंप बॉल टाकण्याचा इकडे मात्र प्रयत्न केला गेलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना अतिशय रोमांचक सामने इकडे आपल्याला जे की पाहायला मिळत आहे. खास करून या स्पर्धेसाठी प्रत्येक गोष्ट बेस्ट जिंकी देण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातल्या त्यात जेल मात्र इकडे होईल. चौकार आला. यस वेट 2 मिनिट सर. कशाच्या रिगार्ड मध्ये बॉल कीपरच्या आज स्टंपच्या पुढे होते की नाही त्याच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र स्क्वेअर लेग पंचांनी मदत मागितली आहे. कीपरच्या हात यष्टांच्या पुढे होते की नाही जेव्हा चेंडू डिलिव्हर झाला तेव्हा, त्यासाठी इकडे तिसऱ्या पंचांची मात्र मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि निर्णय आपल्या समोर क्लिअर करतील.
बॉल, नो बॉलचा कॉल इकडे दिला गेलाय. ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आणि तिसरे पंच नाशिकचे रॉकी भाई अर्थात मयूरजी सोनवणे सर यांच्या माध्यमातून इशारा. और क्या बात है, थँक्यू डीजे. येस सर. रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. नो बॉलचा कॉल, ज्या बॉलवर विकेट पाहिजे होती त्या बॉलवर मात्र आता फ्री हिटचा कॉल आहे. जागा बनवत मारलाय. आता काय 4 की 6, 4 की 6, पंचांचा इशारा. 6-6-6. अग्रवाल असोसिएट्स सुपर 6 कडक षटकार. थँक्यू डीजे. म्हणजे ज्या बॉलवर विकेट पाहिजे होती तो चेंडू नो झाला आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर जर बघितलं तर हवाई फायर षटकार. अटॅक आणि खेळ खटॅक. चांगली बॅटिंग ज्ञानेश मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करतात आहे. 21 बॉल मध्ये 35 ची गरज. याही वेळेसचा बॉल स्टिअर करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने केवळ आणि केवळ दिशा दिली तिकडे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती आले धावास्वरूपी एक धाव मात्र इकडे त्यांनी पाहायला मिळते. कट टू कट आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सध्याच्या घडीला सुरू आहे. दोन्ही टीमचे चाहते मोठ्या संख्येने इकडे उपस्थित आहे. बघू शकतो आपण एकीकडे जर बघितलं तर राज मुद्राचे चाहते आहेत, दुसरीकडे धरतीधनचे. यावेळेस काय रडारच्या बाहेर जोशी सरांचा इशारा इकडे मात्र अवांतरच्या स्वरूपात एका धावेचा येतोय. कधी चौकार येतोय, कधी नो येतोय, कधी षटकार येतोय, कधी वाईड येतोय. हलकासा दबाव इकडे मात्र जो की गोलंदाजावर बनलाय, बट त्यांना समजावं लागेल संघाला त्यांची गरज आहे सध्याच्या घडीला. याही वेळेसचा बॉल इकडे मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये तितका काही खासा संपर्क नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 44 वर 4 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. यावेळेसचा बॉल काय, तीर निकला कमान से और जा मिला आसमान से. भाविकच्या बॅटमधला षटकार. जे एलईडी वॉल वाले दादा आयोजकांशी मुख्य मंचाच्या दिशेने संपर्क करा. ते दादांनी बोल. अठरा बॉल 27 ही मात्र सध्याच्या घडीची मॅच मधली जी की स्थिती आहे. रन संख्या आपण बघू शकतो 50 वरती 4 आहे. 18 बॉल मध्ये आता काय कमाल होईल आणि काय नाही हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर यांना मात्र पाचारण करण्यात येते. कोण आहे, दादू आहे का कोण आहे, बॉलर कोण आहे, शशांक. वेट साइड स्क्रीन समोर बॅटरला तिकडे थोडासा हे होत आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण काढून घ्याल मॅच झाल्यावरती, कारण कसं मॅच सुरू आहे. फलंदाजाला तिकडे मात्र नक्कीच थोडासा प्रॉब्लेम होतोय. 50 वर 4 स्कोर. चला डावाचं मात्र आता 6वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शशांक जे मात्र आलेत. पहिल्या षटकात 14 धावा खर्च करत एक गडी त्यांनी बाद केला होता. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जर बघितलं तर तिकडे मात्र चेंडूवर जातील.
जोपर्यंत चेंडू तिकडे अडवला जाईल धावस्वरूपी 1 धाव जे आहे ती मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल. कोहिनूर शूजचे सर्व आदरणीय रामभाऊ यांचं मात्र इकडे आगमन आहे. त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. संघ मालक आहेत. यावेळेस काय पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, झटकलाय बॉलला आणि काय झटकलाय, फटक्यात आहे फटक्यात आहे पुरेपूर वजन आणि धावा देखील अर्धा डझन. जबरदस्त बॅटिंग. भाविक यांच्या बॅटमधनं मात्र हा दुसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 16 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर आता 20 धावेंची जी मात्र इथून पुढे मात्र जी की गरज असणार आहे. एकीकडे ज्ञानेश तर दुसरीकडे भाविक चांगल्यारीत्या अटॅक करत असताना हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त सन्मान दिला. 1 धाव तिकडे मिळून जाईल. चेंडू जोपर्यंत कॅरी केला जाईल 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. सिंगल. येस येस येस. आनंद चष्मागरचे संचालक श्री गणेश भाऊ सापणार यांचे स्वागत आहे. आदरणीय गणेश भाऊ साफनार यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हलक्या हाताने इथे देखील ढकलण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. माहिती त्यांना एक मोठा फटका आलेला आहे, त्याच्यानंतर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्या व्हायला हरकत नाहीये टीम राजमुद्रा वॉरियर्स. काय धावा तिकडे मात्र दोन्हीच्या दोन्ही पळून काढलेल्या आहे. फक्त ढकलला बॉलला, पुश केलं. पुश करो खुश रहो आणि 2 धावा मात्र बघता बघता तिकडे चोरूनही काढल्यात. 60 वरती 4 आहे स्कोर. विकेट पाहिजे, विकेट पाहिजे. धरती धनला मॅच मध्ये यायचंय तर विकेट पाहिजे. 14 बॉल मध्ये 17ची गरज आहे. याही वेळेस पुश करो खुश रहो. 1 रन 1 रन मिळून जाईल, मिळून जाईल. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, बट क्रिकेटची जर का लाईफलाईन काही आहे तर ती म्हणजे सिंगल डबल. चांगल्यारीत्या इकडे मात्र 1 धाव चोरून काढलेली आहे. चांगल्यारीत्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होतीये. जबरदस्त आयोजन नियोजन. चोपडा प्रीमियर लीग चांगला खेळ प्रत्येक जण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि इकडे काय बॅटची लागली आहे कड. विकेटची होती गरज. अंततः शेवटच्या बॉलला विकेट आली आहे. फलंदाज बाद. सहा षटकांचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या बॉलवर विकेट येताना पाहायला मिळाली. 61च्या स्कोरवर 5वा धक्का. 12 बॉल 16. 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 16 धावेंची गरज आहे. आकर्षक असा जर बघितलं तर जो मुख्य मंच या स्पर्धेचा आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज मंच सध्याच्या घडीला फुललेला आहे आणि जसं जसं दिवस मावळतीकडे जातोय ना गर्दी मात्र वाढत चालली आहे. टोळ्याच्या टोळ्या इकडे मात्र दाखल होतात आहे आणि प्रत्येक जण मात्र आपली जागा देखील पकडतोय. कारण की चोपडा प्रीमियर लीगचा थरार येणारे 4 दिवस क्रिकेटची पर्वणी ही मात्र इकडे राहणार आहे. 61 वर 5 आहे स्कोर. 12 बॉल 16 रन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एकसष्ट वर 5 स्कोर. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. हेमंत जे मात्र आता गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 बॉल 16. मॅच अजून संपलेली नाहीये. दोन्ही संघ मात्र अजूनही आपण बघतोय मॅच मध्ये. गोलंदाजाला फक्त कमबॅक करावं लागेल अजून इथून पुढे. यावेळेस हलक्या हातांनी स्टीअर करण्याचा प्रयत्न. 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1नीच मात्र संतुष्टी मानली आहे. उत्कंठा वर्धक सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला कट टू कटची मॅच आहे. बघा एकीकडे राजमुद्राचे चाहते असतील ना ते नक्कीच म्हणत असतील सामना लवकर संपू द्या, चौकार षटकार येऊ द्या. दुसरीकडे धरतीधनवाले म्हणतील विकेट पडल्या पाहिजे. टीम इकडे मात्र इथून पुढे चांगल्यारीत्या मॅच जिंकली पाहिजे. बट प्रेक्षकांना काय बघायचंय, त्यांना चांगली मॅच बघायची आहे. ते म्हणताय कोणीही जिंको
मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली पाहिजे. क्रिकेटच्या खेळाची मजा घेता आली पाहिजे आपल्याला. एकाने करायची बॅटिंग, एकाने करायची बॉलिंग आणि तुमच्या आमच्या सारख्यांनी तासन तास बघायचा. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे देखील पायावर टाकलाय. एक धाव इथे देखील मात्र मिळेल. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. दुसरीचा कॉल आणि इकडे दुसरी देखील मिळताना पाहायला मिळाली आहे. 2 धावा इकडे मात्र ज्या की पळून काढल्या गेल्यात. जबरदस्त. खास करून जर बघितलं ना या स्पर्धेसाठी ज्या काही किट्स, जे टी शर्ट, ज्या जर्सीज प्लेयर्सनी वेअर केलेल्या आहेत त्या मात्र एक वेगळंच मन मोहून घेतात आहे. जबरदस्त कलर कॉम्बिनेशन त्याच्यात ठेवण्यात आलेलं आहे. चांगली एक मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं मैदान. खास करून हे मैदान नक्कीच जे चोपड्याच्या बाहेरून आले त्यांना माहिती नसेल, हे शेत होतं काही दिवसांआधी. पण जय हिंद क्रिकेट क्लबने जी मेहनत घेतली आहे त्याने मात्र हे मैदान बनवलं गेलंय. आणि इकडे काय, हा चंद्रमा नभात आणि चेंडू डायरेक्ट ढगात. सिक्सर. धन्यवाद डीजे. 70 ऑन दी बोर्ड. अग्रवाल असोसिएट सुपर 6 पाहायला मिळालाय. शेवटचे 9 बॉल 7 रन पाहिजे. 9 बॉल आणि 7 ची गरज. 70 वर 5 स्कोर. फुलरल्यांचा बॉल मैदानाला सुर 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 करत पसार. टाळ्यांचा आवाज येतोय. आवाज कुठून येतोय? आवाज राजमुद्रा वॉरियर्सच्या डगआउट मधनं येतोय. चौकार आलाय. षटकार, 1 चौकार, 3 ची गरज. याही वेळेस एकच कॉल मॅटर सॉल्व. सचिन सचिन सचिन. जबरदस्त अंदाजात इकडे मात्र बॅटिंग केली आहे आणि सामना इकडे मात्र आपल्या संघाला जिंकून दिलाय. अभिनंदन.